नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या आपल्या ह्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। दिवाळी स्पेशल एपिसोड सुरू आहे। तुमच्या घरी फराळ बनत असणार ह्याची मला गॅरंटी आहे आणि बऱ्याच रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे। पण आज मी आणि विष्णूजी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बेसनाचे लाडू। अगदी खूप सगळ्यांची फरमाईश होती लाईव्ह चालू झाल्यापासून की आम्हाला बेसनाचे लाडू दाखवा, बेसनाचे लाडू दाखवा। चला म्हटलं ही रेसिपी तुमच्यावर शेअर केलीच पाहिजे आणि त्यासाठी मी विष्णूजींचं स्वागत करते त्यांच्याच किचनमध्ये। या विष्णूजी नमस्कार। तुमच्याच किचनमध्ये तुमचं स्वागत करते। हे किचन एक तर माझं तुमचं असं नाही आहे, हे आपल्या सगळ्यांचं किचन आहे। समोर जेवढी मंडळी आहेत त्या सर्वांचं हक्काचं असं ठिकाण आहे। अगदी माहेर आहे आमचं, माहेर आहे, हक्काचं किचन। माहेरचं आज प्राजक्त आपल्याबरोबर आहे आणि दिवाळीची तयारी करायला आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहे। आणि बेसनाचा लाडू माझा वीक पॉइंट आहे। हां, आणि बऱ्याच ठिकाणी बेसनाचा लाडू दाखवला आहे, पण कसं असतं प्रत्येकाची स्टाईल एक वेगळी असते। आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण बेसनाचा लाडू बनवतोय। सर बऱ्याचदा ना बेसन लाडू जे घरी बनवतात काहीतरी चुकतं, तूप जास्त झालं, बेसन कच्चं राहिलं किंवा जास्त भाजलं गेलं, रेळतो लाडू, टाळ्याला चिकटतो, असे सगळे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात। तर आज आपण एकदम परफेक्ट रेसिपी दाखवणार। अगदी बरोबर, अगदी म्हणजे परफेक्ट प्रमाणात। येस। तर त्यासाठी 2-3 गोष्टी आवश्यक आहे। एक तर तुमचं तूप जास्त झालं तर लाडू पसरतो। येस, त्याच्यावर तूप परफेक्ट पाहिजे। आता तूप परफेक्ट पाहिजे म्हणजे मी आज दाखवणार आहे की समजा अर्धा किलो आपण चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं किंवा पाव किलो पीठ घेतलं तर पाव किलोला 100 ते 150 ग्राम तूप लागतं। हां, त्याच्यानंतर साखरेचा जे प्रमाण आहे तर साखरेचं प्रमाणही थोडंसं कमी जास्त लागतं। जसं आपल्या आवडीप्रमाणे आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो। ते सुद्धा मी तुम्हाला मोजूनच सगळं टाकणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बेसन म्हणजे लाडू पसरला तर कित्येक लोक पुन्हा थोडंसं बेसन भाजतात आणि टाकतात, पण गंमत काय असते की ते बेसन भाजताना ते त्या प्रॉपर पद्धतीने भाजल्या जात नाही, म्हणून मग त्याची चव जी असते कच्चं सारखं लागतं। आणि ना सर मला असं खूप लोक काय करतात की रेडीमेड बेसन आणतात, तर त्याची एक चव वेगळी येते। कारण ती जी बेसन डाळ त्यांनी जी वापरतात हरभऱ्याची डाळ त्याची क्वालिटी चांगली नसते। तर मला असं वाटतं की बेसन हे आपण घरातच दळून आणावं। आता हे जे बेसन आहे हे तू भाशील, हे आम्ही चण्याची डाळ मागवून प्रॉपर तिला स्वच्छ धुवून वाळवून मग त्याचं बेसन तयार केलेलं आहे। म्हणजे हे लाडू जे आहेत ना तुमचे एक नंबरच होणार। तुम्ही अगदी निश्चिंतपणे ही रेसिपी बघा आणि परफेक्ट करा। ह्या केपेला दिवाळीला बेसन लाडू झक्कास होणार तुमचे। करूया सुरुवात। मी तुम्हाला आज सुशेफ म्हणून मदत करते, तुम्ही फक्त इन्स्ट्रक्शन सांगा, मी भाजायला घेते। चालेल। बेसन आपण घेतोय 250 ग्रॅम आणि घेणार आहोत 100 ते 150 ग्रॅम। म्हणजे आता आपण 100 ग्रॅम मिक्स करू, लागलं तर वाढू। हां, आता हे मिक्स कसं करायचं की यातले काही एक समजा 2-3 चमचे यामध्ये घालायचे आणि नंतर अंगठी काढून घ्यायची। हात स्वच्छ धुतलेले आहेत आणि पहिले हे एकत्र असं करून घ्यायचं। म्हणजे सगळ्या बेसनाला ते तूप लागलं पाहिजे। हां, आता एक तर हे साध्या चाळणीत चाळून घ्या किंवा ही आपल्यापासून नखरेबाज चाळणी आहे त्याच्यात करून घ्या। माझ्या स्टाईलमध्ये नखरेवाली बिर्याणी। यालाच मोगरी म्हणायचं का सर? याचं छान तूप लागलेलं बेसन पडतंय तर खाली। हां, ह्याला मोगरी पाडणं असं म्हणतात। खरं तर मोगरी पाडणं हा जो प्रकार आहे ना हा असं थंड तूप घालूनही होऊ शकतो किंवा काही लोक गरम तूप घालतात म्हणजे मोहन कडकडीत पातळ, तर त्याला सुद्धा म्हणतात। अशा पद्धतीने आपली मोगरी पाडून झाली पाहिजे। बेसनाचा पोत रंग सगळं बदललेला आहे। गॅस एकदम सिम, ठीक आहे। थोडंसं लागल्यास तूप जे आहे तुम्ही सेफ साईड घालून ठेवा जेणेकरून लगेच लागणार नाही, कढईला अटॅक होणार नाही लगेच। हे भाजणं खूप महत्वाचं असतं।
आता हे सुरू असताना मध्येच एक चमचा तूप टाकून द्यायचं. चलले दो. पण सर तुम्हाला खरं सांगू, जेव्हा आम्ही नेहमी नॉर्मल बेसन जेव्हा भाजतो ना, ते असं पिटूस पिटूस दिसतं. आता किती छान असं त्याला रवाळ टेक्स्चर आलेला आहे. आणि हे टेक्स्चर बऱ्याच वेळाने येतं जेव्हा भाजत असतो ना, आणि तेव्हा कित्येक वेळा खालती लागतं. या प्रोसेसमुळे ते लागत नाही. बर. हा, गंमत कशी असते की या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण, पण त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे खूप मोठा इफेक्ट जो असतो तो लाडवावर पडतो. खरं की नाही? धनश्री इकडे उभी आहे, निरखून बघत असते, खूप फुडी आहे. दाखव रे तिला. तर बदाम पिस्ते आपण जेव्हा घालतो तर काय करायचं की पिस्त्याचा रंग छान हिरवागार आला की जास्त मजा येते ना. तर हे गरम पाण्यात भिजवून ठेवायचे. आणि गरम पाण्यात भिजवून नंतर ह्याला कट करायचं. असं मी तर छान साखरेसारखे ह्याला बारीक कापतो, म्हणजे ते लाडूवर छान दिसतात पसरले की. पिस्त्यांच्या बाबतीत. आणि बदाम जो असेल तो बदाम मात्र मी असं सरळ सरळ घेतो. हे मंद आचेवरच आपण करतो आहे. ठीक आहे. आता हे मध्येच एक चमचा सुगंध हलका हलका एकदम एकदम. आणि तुम्ही म्हटल्यासारखं ते मोगरी सगळे किती छान रवाळ दिसतंय एकदम. आणि आता तुपाला तूप खेचून आणेल बघ. ओके. हा, आता याच वेळी आपण यामध्ये एक पाव चमचा मीठ घालायचं. बर. आज आपण लाडू बनवतोय तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यातही मीठ घातलं, म्हणजे गोडाचा पदार्थ असला की तुमचं थोडं तरी मीठ असतं. अगदी अगदी. तुमचं ऐकून ऐकून मी सुरू केलंय. तर आता ह्याच्यात काय इफेक्ट देईल? नाही, तर माझं म्हणणं नेहमी असं असतं की तुम्ही जेव्हा एखादा गोडा पदार्थात चिमूटभर मीठ घालता किंवा खाऱ्या पदार्थात चिमूटभर साखर घालता, हा, तर त्या पदार्थाची लज्जत, त्याची चव अजून वाढते. आता बघ, काही काही ठिकाणी ते अगदी पातळसर होतं आणि तूप भरपूर सुटतं जसं असं. हा, तसं ह्याच्यात सुटत नाहीये. त्याच्यामुळे हे जेवढ्या लवकर घट्ट होईल हा तेवढं हे चांगलं. ओके. ठीक आहे. आणि मग ह्याला छान 2-2.5 तास पसरवून ठेवायचं. पूर्ण थंड झाल्यानंतर मग पुढची. आता पहा, इथे जर थोडंसं जरी तुम्ही ढील दिली तर हे लागणार. आणि तुला एक गंमत सांगू का की दिवाळी आहे आणि योग एवढा छान येतात की तू आली आणि नेमकी आज अपर्णा सुद्धा आली आहे. ही प्रोसेस मला अपर्णाने शिकवली. अरे वा. या तुमच्याच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही शिकवलेली रेसिपी आपण करतोय. जमलंय का बघा? ठीक आहे, जमतंय. ओके. तर बाय द वे ही अपर्णा आणि ही प्राजक्ता आणि आम्ही सगळे मिळून हे काय काय छान छान करत असतो. तर या आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलच्या मालकीण आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि आम्ही आपले कामगार. अरे नाही असं काय नाही. झालंय ना? अजून होऊ द्यायचं? अजून थोडं. हा, मी म्हटलं अजून थोडंसं होऊ द्यायचं. असा पिंक कलर आहे. बर. आणि बेसनाचे लाडू किंवा वड्या हे प्रकार अतिशय आनंदाने अपर्णा बनवते. कारण आम्ही नेहमी जेव्हा शेगावला जात असतो दर्शनाला, तर तिथला प्रसाद ती नेहमी म्हणते की नाही, प्रसाद घरचाच पाहिजे. बरोबर. यस. बघा, तुम्ही पुष्कळ लोकांनी लाईव्ह मध्ये म्हटलं होतं की एकदा अपर्णाजींना घेऊन या. तर हे असं अचानक धनलाभ ज्याला म्हणतात तो असा असतो की आज अपर्णा इथे आलेली आहे आणि एका वेगळ्या कारणासाठी आज आम्ही तिघं एकत्र जमलेलो आहे. ते कारण लवकरच कळेल तुम्हाला. आणि म्हटलं चला आलेल्या संधीचा फायदा घेऊन घ्या. आमचं काम हलकं झालं. नाही, यांनी मला काम करायलाच बोलवलं. नाही असं काही नाही. असं नाही. हा एक्सपर्ट आम्हाला रिव्ह्यू पाहिजे होता शेवटचा. वेळ सगळ्यात हे भाजायलाच लागतो आणि कळलं मला तुम्ही डिंक नव्हता. आता बघ, आता मागाशी जी हे होती पोझिशन त्याच्यापेक्षा थोडीशी लिक्विडाइज झाली, पण तरी ती अजून मोगरी आहेच. मोगरी असणार. आता भाजतानाच हे तर आपण काजू बदामचे टाकले त्याच्यानं असे क्रिस्पी होतात. काजू पण टाकून दे. बस, जोरदार बेसन लाडू. फक्त पिस्ता मी वरून लावीन. ओके. आता हे बघा कसं छान पातळ झालेलं आहे. आणि तरी सुद्धा ना ती मोगरी दिसतीये. हा क्लोजअप बघा.
म्हणजे हा आपला जो लाडू आहे असा दाणेदार होणार आहे, दळदार ज्याला म्हणतात. दळदार दळदार. शेवटी काय सायन्स असतं. हा, प्रयोगातून विज्ञान. सर अजून किती वेळ? अजून थोडं पिंक कलर काय का थोडा, म्हणजे आता आपल्याला जवळपास एक अर्धा तास झालेला आहे. अर्धा तास झाला, 5-7 मिनिटं आणि एक 5-7 मिनिटात होऊन जाईल. कलर पण असा हलकाच गुलाबी यायला लागलाय आणि ते नट सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये ड्राय झालेले दिसत आहेत. हा, आता झालं ना हे? गॅस बंद करू? ओके, गॅस बंद. आता थंड करायचं याला. 2 गोष्टी असतात, एक तर तुम्ही दुसऱ्या ताटात काढून थंड करा किंवा याच्यातच थंड करा. पण याच्यात थंड करण्यापूर्वी याला चालवून आपल्याला कढई थंड होणं गरजेचं आहे. मेहनतीचं काम आहे हे. बरोबर. आणि ते सोपं काम आहे, हे तुम्ही पण ठरवायचं. सर ह्याच्यामध्ये काय होतं, जर आपण दुसऱ्या ताटात काढलं ना की ह्या कढईला जे लागलेलं आहे ते खूप सारं वेस्ट होतं आणि मग परत त्या प्लेटमध्ये काढलेलं वेस्ट होतं. त्याच्यापेक्षा जर ही कढईच आपण एकतर थंड प्लेटमध्ये पाणी काढून त्याच्यावर कढई ठेवली तर कढई आपली लवकर थंड होईल. बरोबर. आणि वेस्ट होणार नाही आपलं एवढं जी मेहनत तसं करूयात आपण. तर आपण ह्याच्यातच थंड करू. आम्ही कढई आणतो एक पाण्याची, त्याच्यात पाणी घालूया. आणि ही कढई ठेवून टाकू. ये बात. म्हणजे लवकर थंड होईल. सोडू? सोड. ह्याच्यात आतमध्ये एकही पाण्याचा थेंब जाणं गरजेचं नाही. ह्याच्यात पाणी अजिबात जाता कामा नाही. वरचेवर कढई तरंगली पाहिजे. 2 तास झालेले आहेत. इन बिटवीन आम्ही कपडे बदलले, कारण काय इथे इतकं गरम होतं आणि इन बिटवीन आम्हाला एका कार्यक्रमालाही जायचं होतं. तर एनिवे, पण हे आम्हाला जसं होतं तसं हे झालेलं आहे. आता इथं आपण क्लोजअप मध्ये बघू शकतो की थंड झालेलं आहे व्यवस्थित. हे मी मिक्स करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालू. नाही, पहिले वेलची पावडर टाकू. ओके. तर आम्ही काय केलं, खरडून घेतलं आणि त्याला छान 2-3दा हाताने छान मळून घेतलं आणि हे असं हाताच्या गरमी थोडंसं हे झालं. आता वेलदोड्याची पावडर आणि साखर. ही साखर 150 ग्राम आहे. येस, 150 ग्रॅम साखर घालतो आपण. बस. आता आपण ह्याच्यामध्ये हात घालूनच व्यवस्थित एकदा मळून घ्यायला पाहिजे, कारण हाताची जी गरमी आहे त्याच्यानेच हे सगळं परत तूप वितळणार आणि हे मग एकजीव होणार. चालेल. पण मगाशी मला हे आवडलं तुझं की या कढईतच राहू द्यायचं आणि थंड करायचं. नाही तर काय, त्या कढईतून काढा, मग दुसऱ्या परातीत ठेवा, मग त्यात मिक्स करा, मग ह्यालाही लागलेलं असतं त्यालाही लागलेलं असतं, मग ते वाया जातं. वेस्ट होतं, भांडी पण खूप पडतात. तूप जे आहे ते हाताच्या गरमीलाच वितळते. आता तुम्ही साखर घालू शकता. एकदम जर साखर घातली तर काय होतं माहितीये, कोरडं कोरडं होतं आणि मग हाताला तूप लागत नाही, तूप वितळत नाही आणि मग टेन्शन येतं की अरे आपलं सारण अगदी कोरडं झालं तर लाडू कसे बांधू. बरोबर. तर काय करायचं, थोडं साखर पावडर घालून घ्यायची. अर्ध झालं छान, हे बघा असं वितळलं की परत आणि थोडीशी साखर, असं करत करत तो बॅच तयार करायचा. म्हणजे फास्ट होतं हे काम. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की हे सगळं करताना खूप गरमीच्या ठिकाणी करू नका. आधी ठीक आहे, पण आता गरमी नको, नाही तर ते लाडू बसतील. लाडू वळूया. वळा. येस, मला खूप छान वळता येत नाही लाडू. बर, केवढा पाहिजे? मी त्यावर काजू किसमिस टाकेन. येस, पिस्ते. ठेवू का वरती? हो, ठेवा ठेवा. क्या बात है. तर अशा रीतीने तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार आहे असं मी नाही म्हणणार. खूप सुंदर लाडू तयार आहेत आणि यामध्ये तिघांची मेहनत आहे. अपर्णाची, प्राजक्ताची, माझी, कविताची, धनश्रीची, सगळ्यांनी मिळून हे लाडू बनवलेले आहेत. यंदा दिवाळी ह्या लाडू सारखीच गोड तुमची जाऊ दे. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा मास्टर रेसिपी. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. आणि ही केल्यानंतर
बघा माझी आठवण बघा माझी आठवण येते का. चला